जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मध्ये मध्ये भाषण करताना खोकला आला तर जरा सांभाळून घ्या. तुम्हाला मराठी समजत नाही का? आधी सांगितलं होतं ना, सूचना केल्या होत्या तुम्हाला. सूचना केल्या होत्या ना. एक तर माझ्याकडे वेळ कमी आणि त्याच्यात हे सगळे फटाके लावून माझा मूड खराब करतात सगळे. मला अजून 2 सभा आहेत. बरं, मुंबईमधला सगळ्यात तो ट्रॅफिकचा झालेला विचका, त्याच्यातनं मार्ग काढत काढत आत्ता माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे मी कसा बसा पोचलो इथे. इथे 2 दिवसाला 2-2, 3-3, 4-4 सभा चालू आहेत आणि प्रत्येक ठिकाणी हे काय एरवीचं भाषण नाही आहे की बाबा आपल्या तासभर बोलता येईल. मी आलो आहे तर फक्त तुमचं सर्वांचं दर्शन घेण्यासाठी, आणि सहज एक काही 4 गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी. मला बोरिवलीला सभा द्यायचीच होती. खरं तर त्या लिस्ट यादीमध्ये नव्हतं, पण मला द्यायचीच होती. अत्यंत एक सभ्य उमेदवार तुम्हाला दिलेला आहे. चांगला अभ्यासू, जाणीवा ज्याच्या जागे आहेत असा एक उमेदवार. सगळे राजकीय पक्ष लागलेत कामाला. आज काही जणांचे जाहीरनामे जाहीर झाले. वीस वर्षापूर्वी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आज पण होत्या जाहीरनाम्यात. काँग्रेसचं तर बोलूच नका. मला एक गोष्ट सांगा, गेली 30-40 वर्ष या बोरिवलीमध्ये राहणारे किती जण आहेत त्यांनी मला जरा हातवरती करा. बरोबर, एवढे जण, सगळेच जण जवळपास. मनाला काय वाटतं तुमच्या की जुनं बोरिवली चांगलं होतं की आत्ताचं? जुनं की नाही? मग डेव्हलपमेंट म्हणतो आपण, म्हणजे कोणती? आपण आमच्या भागाची प्रगती केली. जर प्रत्येकाला, मी पुण्यामध्ये गेलो, पुण्यामध्ये विचारलं, मी मुंबईतल्या लोकांना विचारतोय, की एका बाजूला आपण म्हणतो की आमच्याकडे प्रगती झाली, मग लोकांना असं का वाटते प्रत्येकाला, नाही आमचं पूर्वीचं जे बोरिवली होतं ना फार सुंदर होतं.
आणि याचं कारण म्हणजे कसलीही यंत्रणा लावलेली नाही, नुसती आपली बाहेरून बदा 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 माणसं पडतायत. आणि जे मूळ जे राहणारे, जे ज्याला आपण करदाते ज्याला म्हणतो आपण, एखादं शहर म्हटल्यानंतर ठीक आहे, माणसं येणं स्वाभाविक आहे. पण जे मूळ करदाते आहेत त्यांना त्रास व्हायला लागला. आम्हाला फुटपाथ चालायला मिळेनासे झाले, आम्हाला रस्त्याने गाड्या चालवता येईनात, आमच्या लहान मुलांना रस्ता क्रॉस करताना भीती वाटायला लागली, आमच्याकडे बागा उरल्या नाहीत, आमच्याकडे मैदानं उरली नाहीत. मग कोणती डेव्हलपमेंट झाली? तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर माझ्याकडे घरी या एकदा. माझ्याकडे 2 फोटो लावलेले आहेत शिवाजी पार्कचे. आणि त्यावेळेला विमानाने घेतलेला, त्या 1945 सालचा माझ्याकडे फोटो आहे हे शिवाजी पार्कचा, विमानाने काढलेला. तो फोटो पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल टाउन प्लॅनिंग म्हणजे काय असतं. शहर बसवतात म्हणजे कसं बसवतात. प्रत्येक तिथे राहणाऱ्या नागरिकाला घरातनं बाहेर पडल्यावरती बरं वाटलं पाहिजे की मी या शहरामध्ये राहतोय, मी या भागामध्ये राहतोय. आज आपण सर्वजण बोरिवलीचे आहात. या बोरिवलीमध्ये इथेच संजय गांधी नॅशनल पार्क आहे, बरोबर ना? भारतात नव्हे, जगात एखाद्या शहरामध्ये इतकं मोठं नॅशनल पार्क असलेली फक्त मुंबई आहे. इतक्या मोठ्या शहराला लागू ना. तुम्ही शिवाजी पार्क, मी मागे याच्यावरती एक डॉक्युमेंटरी केली होती 16 मिनिटाची. कधी तुम्ही जर गेलात यूट्यूबवरती तर त्या यूट्यूबवरती ती डॉक्युमेंटरी आहे. आणि त्या तुम्ही जर नुसतं ॲस्थेटिक टाकलं ना, ॲस्थेटिक अशी जर गोष्ट टाकलीत, माझं नाव आणि ॲस्थेटिक असं गोष्ट टाकली की ती डॉक्युमेंटरी येईल तुम्हाला बघायला. त्याच्यामध्ये तुम्ही शिवाजी पार्क मैदान पाहिलेत ना. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या शहरामध्ये एक सेंट्रल पार्क नावाचं एक मैदान आहे त्यांच्याकडे. मैदान म्हणजे काय, त्याला काय म्हणायचं तर मला माहीत नाही, पण पार्क. आणि मी त्या डॉक्युमेंटरीत दिलं आहे की त्या एका सेंट्रल पार्कमध्ये ते इतकं मोठं आहे की त्याच्यामध्ये काहीतरी 20 एक काहीतरी शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढं ते मोठं पार्क आहे. म्हणजे आपल्याकडे शिवाजी पार्क मैदान केवढं आहे बघा. आणि मग त्या सेंट्रल पार्कमध्ये इतकी मैदानं बसतील, इतकं मोठं पार्क आहे लोकांसाठी केलेलं. त्यांच्या कच्च्या बच्चांसाठी संध्याकाळी आया घेऊन जातात त्यांना फिरायला. दिवसभर ते भरलेलं असतं. अनेक तिथे काय म्हणतो पण त्याला, अनेक विद्यार्थी, कॉलेजमधले विद्यार्थी वगैरे तिकडे येऊन अभ्यास करत असतात, शांतपणे बसलेले असतात. मोठे तलाव आहेत तिकडे झू आहे, काय 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 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण तुम्ही ते पार्क फक्त बघा, सेंट्रल पार्क नावाचं. आणि असेच काहीतरी 20 एक काहीतरी पार्क त्याच्यामध्ये, त्या शिवाजी पार्क मैदानं त्याच्यामध्ये बसू शकतात, इतकं मोठं ते पार्क आहे. मग केवढं झालं ते सेंट्रल पार्क. आणि तशीच साधारणपणे अशीच एक 20 एक पार्क का 25 पार्क, म्हणजे सेंट्रल पार्क अमेरिकेतली, ही एकत्र बसू शकतील एवढं आमचं संजय गांधी नॅशनल पार्क आहे. पवईला सुरू होतं, घोडबंदरला संपतं.
आम्ही बोंबलतोय काय, आमच्या घरात बिबळ्या आला. बिबळ्याच्या घरात तुम्ही गेलात, तुमच्या घरात नाही बिबळ्या आला. तुम्ही जर नीट बघितलं तिकडे आजूबाजूला पूर्वीपासून राहणारे काही अधिकृत काही माणसं आहेत, घरं आहेत तिथे, पण अनधिकृत जेवढं वाढलंय आता काय त्याच्या खालून काहीतरी टनेल बिनेल काढतायत. अशी जर गोष्ट जर परदेशात कुठच्याही इतर देशांना मिळाली असती ना, त्यांनी कशा प्रकारे जपलं असतं आपण कल्पना पण नाही करू शकत. कल्पना पण नाही करू शकत. मी त्याच डॉक्युमेंटरीमध्ये दिलंय, 2 शहरं दाखवली आहेत त्याच्यामध्ये, 2 शहरं, उत्तम शहरं, सुंदर रस्ते, सुंदर फुटपाथ, वेगवेगळ्या प्रकारची तिकडे काय काय त्यांच्या ज्या शहराला ज्या गरजा लागतात, ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या, अशी 2 शहरं दाखवली मी, 2 शहरं. त्याचे जे मी फोटो त्याच्यामध्ये टाकलेले आहेत ते शहरं बघताना तुम्हाला असं वाटतं अरे वा वा काय सुंदर शहर आहेत. त्या 2 शहरांपैकी एकाचं नाव आहे हिरोशिमा आणि दुसऱ्या शहराचं नाव आहे नागासाकी. ज्या 2 शहरांवरती अणुबॉम्ब टाकले होते, अणुबॉम्ब, आणि बर्बाद झाली होती, हजारो माणसं मेली होती. ही 2 शहरं ज्यांच्यावरती अणुबॉम्ब टाकल्यानंतर ती शहरं काय केली आहेत, एकदा हिरोशिमा नागासाकी तुम्हाला जाता आलं तर छानच आहे, नाही तर तुमच्या त्या नेटबीटवरती त्याच्यावरती बघा तुम्ही ही शहरं काय बनवली आहेत त्यांनी. आमची शहरं बॉम्ब टाकल्यासारखी काय वाटतात? आपल्याकडे तर एकही बॉम्ब पडलेला नाहीये, मग तरी आपली शहरं अशी का वाटतात? रटाळ, घाणेरडी, तुटलेले फुटपाथ, आम्हाला फुटपाथवरनं चालता येत नाही, काही करता येत नाही, अशी सगळी काही त्याला बोजवारा उडालेला म्हणतो ना आपण शहरांचा, तशी सगळी शहरं. आणि याचं कारण आपल्याला नक्की काय चांगलं पाहिजे याची कल्पना तुम्हालाही नाही, आणि आपण काय चांगलं दिलं पाहिजे याची कल्पना राजकारण्यांनाही नाही. आजही तुम्ही जर नुसतं जाऊन बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले जरी जाऊन बघितलेत तरी तुम्हाला आर्किटेक्चर नावाची गोष्ट कळते. तुम्ही जर कुठे लंडनला गेलात, तुम्ही कुठे, मी का ही उदाहरण देतोय, मुद्दामून देतोय, याचं कारण आपण शहरामध्ये राहतोय. एक शहराला ना एक कॅरेक्टर लागतं, कॅरेक्टर. राजकारण्यांनाच कॅरेक्टर उरलेलं नाहीये, शहराला कुठून येणार आहे? याचं कारण तुम्ही तुमचे मतदान करून तुम्ही मोकळे होता. तुम्ही या लोकांकडनं फार काही अपेक्षा करत नाही. निवडणुकीच्या तोंडावर ते जे येऊन सांगतात त्याच्यावरती आपण टाळ्या वाजवतो, आणि नंतर ते आपल्या आयुष्यातली 5-5 वर्ष खर्ची करून जो बर्बाद करतात सगळा प्रदेश, त्याच्याकडे आमचं लक्ष नाही, कारण आम्ही जरा प्रश्नच विचारत नाही. आजपर्यंत तुमच्याकडे कोण कोण आमदार होऊन गेले, कोण कोण नगरसेवक होऊन गेले, एकदा समोर आले की प्रश्न विचारता ना. तुमची भीतीच उरलेली नाहीये. तुम्ही नागरिक आहात, तुम्ही मतदार आहात, तुमच्या मतांवरती हे सगळे जण अवलंबून असतात. निवडणुकीच्या अगोदर येऊन भले हात जोडतात, तुम्हाला पाया पडतात, वाटेल ते करतात, आणि 5 वर्ष तुम्हाला कोणी बघत पण नाहीये. मग ज्या वेळेला ते प्रचाराला ज्यावेळेला येतील त्यावेळेला त्यांना जाब विचारा, आणि त्या कोण जो उमेदवार असेल त्याला भीती वाटली पाहिजे तुमच्याबद्दल की हे मला प्रश्न विचारतील, हे मला प्रश्न विचारून हैराण करतील. जर समजा मी यांच्या प्रश्नाची उत्तर देऊ शकलो नाही तर मी निवडणुकीमध्ये पडीन, ही भीतीच उरली नाही त्यांना.
आम्हाला हा माणूस आवडतो त्याच्यासाठी म्हणून आम्ही ह्याला मतदान करतो, आम्हाला पक्ष आवडतो म्हणून आम्ही त्याच्यासाठी मतदान करतो, आम्हाला ह्या आमच्या जातीचा वाटतो म्हणून आम्ही त्याला मतदान करतो. पण हा चांगलं काम करतो की नाही करतो याच्यावर आम्ही कधीच मतदान करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, कैलासवासी माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, नाही तर अजून कोणी ते कोण इंदिरा गांधी आणि कोण नेहरू असतील आणि अजून कोणी असतील, यातले बरेचसे तर नाही आहेत. पण यांच्या नावावरती जे लोक मतं मागायला येतात त्यांना तुम्ही मतदान करून मोकळे होतात आणि एकदा मतदान तुमचं झालं की तुम्हाला प्रश्न पडत नाही, अरे आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या नावावरती आम्ही ह्याला मतदान केलं पण बाळासाहेब तर नाही आहेत. नरेंद्र मोदींच्या नावाने आता आम्ही ह्या पक्षासाठी म्हणून आम्ही ह्यांना मतदान केलं, पण आमच्याकडे बोरिवलीमध्ये आमचे रोजचे जे प्रश्न आहेत आम्ही कोणाला नरेंद्र मोदींना कसे सांगायचे? आमचा आमदार काय करतो, आमचा नगरसेवक काय करतो, हे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो घेऊन तुमच्यासमोर येणार आणि तुमच्याकडनं मतं काढून घेणार आणि 5-5 वर्ष तुमच्या आयुष्यातली घालवणार. कळते का 5 वर्ष कशाला म्हणतात? माझा स्वतःचा पुनर्जन्मावरती विश्वास नाही. जे आहे ते हेच आयुष्य आणि या आयुष्यामध्ये जर तुमची 5-5 वर्ष जर आयुष्यातली अशीच जायला लागली आणि दिवसेंदिवस तुमच्या समोरचा सगळा परिसर जर खराब होत चालला, कशासाठी निवडणुकीला तुम्ही त्या रांगेमध्ये उभे राहताय उन्हातानाचे? बरं, या राजकारणाला सगळ्यांना कळलेलं आहे. निवडणुका आल्या की त्यांच्यावर तोंडावरती पैसे फेकून मारा, भांडी कुंडी वाटा, सगळं केलं की हे खुश आमचे. सुज्ञ मतदार काय असतो ना, सुज्ञ, त्याचं काल मी उदाहरण दिलं पुण्यामध्ये. दुसरं महायुद्ध ज्या वेळेला झालं त्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला ॲडॉल्फ हिटलर हरला आणि विन्स्टन चर्चिल जिंकला. मग विन्स्टन चर्चिल म्हणजे त्या सगळ्या अलाइड फोर्सेस, पण त्याच्यामध्ये मुख्य होता तो विन्स्टन चर्चिल होता. तुम्हाला आठवतंय? वी फॉर विक्टरी, वी फॉर विक्टरी, वी फॉर विन्स्टन. आणि संपूर्ण इंग्लंडमध्ये त्याचा जय जयकार, म्हणजे दुसरं काही नव्हतंच त्यावेळेला. युद्ध ज्यावेळेला संपलं त्यावेळेला फक्त विन्स्टन चर्चिल की विन्स्टन चर्चिल. बरोबर 8 महिन्यानंतर निवडणुका झाल्या तिकडे इंग्लंडमध्ये आणि 8 महिन्यानंतर निवडणुका झाल्यावरती विन्स्टन चर्चिल एवढा मोठा माणूस हरले. सगळ्या जगाला प्रश्न पडला, अरे विन्स्टन चर्चिल निवडणुकीला हरले, इंग्लंडच्या लोकांनी पाडलं. मग तिकडचे पत्रकार काही गेले तिकडे लोकांमध्ये आणि लोकांना विचारलं की तुम्ही, अरे विन्स्टन चर्चिल पडले, तुम्ही त्यांना मतदान नाही केलं? ते म्हणे नाही केलं. सगळ्यांकडनं उत्तर एकसारखं आलं. त्याला म्हणतात सुज्ञ मतदार. नुसता शिक्षित मतदार नाही चालत. त्या सगळ्यांकडनं एकच उत्तर आलं आणि ते म्हणाले युद्धाच्या काळात विन्स्टन चर्चिल योग्य होता, शांततेच्या काळात नाही. हे समजण्या इतपत एक सुज्ञ मतदार लागतो. मला असं वाटतं तुम्ही सुशिक्षित आहात, काही जण अशिक्षितही असतील, पण मला असं वाटतं तुम्ही सुज्ञ असणं सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला काय हवंय आणि काय नको आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्यासाठी 24 तास काम करणारा माणूस कोण आहे? 24 तास आपल्या हाकेला ओ देणारा माणूस कोण आहे? आपल्या परिसराचा एक प्लॅनिंग करून विचार करणारा माणूस कोण आहे? माझ्याकडे रस्त्यामध्ये खड्डे दिसणार नाहीत हे करवून घेणारा माणूस कोण आहे?
मी तुम्हाला सांगतो, नाशिकमध्ये आम्ही जे काम केलं त्यावेळेला नाशिकमध्ये आजही तुम्हाला अनेक ठिकाणी तुम्हाला रस्त्यात खड्डे मिळणार नाहीत. आता त्याला झाली जवळपास 8-9 वर्ष, पण रस्त्यात खड्डे मिळणार नाहीत तुम्हाला. आता कोणी मुद्दामून केले असतील तर भाग वेगळा. पण ते कंत्राट देताना, कॉन्ट्रॅक्ट्स देताना त्या कॉन्ट्रॅक्टर्सना मी बोलवलं होतं आणि त्यांना मी विचारलं होतं, तुम्हाला कॉन्ट्रॅक्टचे पैसे मिळाले? ते बोलले हो मला मिळाले. म्हटलं बरोबर आहेत? ते बोलले बरोबर आहेत. माझ्यावर आयुक्त वगैरे सगळेच होते. म्हटलं कोणाला टक्का दिला? तो मला नाही दिला. म्हटलं कोणी टक्का मागितला? अजूनपर्यंत नाही. म्हटलं कोणी मागणार पण नाही. याची हमी मी देतो. पुढची अनेक वर्ष रस्त्यामध्ये खड्डा पडणार नाही ह्याची हमी तू दे. तो बोलला देतो मी. म्हटलं बघा तुम्हाला शब्द मला देतोयस? तो बोलला हो. म्हटलं जर मला रस्ता बांधल्यानंतर तिथे जर खड्डा दिसला, त्या खड्ड्यात उभा करून मारीन. अजूनपर्यंत रस्त्यात काही खड्डे नाही आहेत तिकडचे. माहिती ते दरवेळेला दाखवतात ना टेलिव्हिजन चॅनलवरती, मुंबईत बघा कसे खड्डे आहेत, पुण्यात बघा कसे खड्डे आहेत, चालू असतात ते. हे लागलेले असतात आमचे सगळे धंद्याला तिकडे. मग ते चॅनलमधले हेड सांगतात नाशिकमधले खड्डे दाखवा. नाशिकमधले पत्रकार सांगतात दरवेळेला नाशिकमध्ये रस्त्यात खड्डे नाही आहेत, फुटेज पाठवता येणार नाही. सांगण्याचा उद्देश एवढाच की ही गोष्ट घडू शकते. खड्डेविरहित रस्ते तुम्हाला मिळू शकतात. तुम्हाला व्यवस्थित चालण्यासाठी फुटपाथ मिळू शकतात. तुमच्या पोराबाळांसाठी चांगली मैदान आणि चांगल्या बागा मिळू शकतात. तुम्हाला एक उत्तम शहर मिळू शकतं. फक्त तुम्हाला उत्तम आमदार निवडून द्यायचा आहे. या गोष्टींचा विचार करणं तुम्ही खूप गरजेचं आहे. अहो जे सत्तेच्या बाहेर राहून आम्ही जी कामं केली आहेत ना, ती सत्ताधाऱ्यांना पण नाही करता आली आत्तापर्यंत. मी अनेकदा मुद्दामून सांगतो कारण केलेलं काम आहे आणि अभिमान आहे मला त्या गोष्टींचा. म्हणजे प्रत्येक राज्यात मोबाईल फोनवरती पहिली भाषा ही त्या त्या राज्याची यायची. महाराष्ट्रातच फक्त हिंदी आणि इंग्लिश होती. का मराठीची लाज वाटली? आमच्याकडच्या दुकानांच्या वरच्या पाट्या जा, तुम्ही कुठच्याही भागात जा, कुठच्याही राज्यात जा, तुम्हाला त्यांच्या भाषेत पाट्या दिसतात. मग महाराष्ट्रात काय नाही दिसत? आणि इथे कोणी इतर भाषिक जरी आलेले असले तरी त्यांनी पण समजून घेणं गरजेचं आहे की अरे त्या त्या राज्यामध्ये त्या त्या भाषेमध्ये असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये मराठीमध्ये पाटी का नको? समजून घेतलं पाहिजेत या गोष्टी. प्रत्येक राज्याचा एक स्वाभिमान असतो, अभिमान असतो. प्रत्येक राज्याची एक ओळख असते. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. मी त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. किती जुनी भाषा आहे याचा विचार करा. किती जुनी भाषा आहे ज्याला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला, ती आमची मराठी. ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकदाच खाडकन आवाज काढला त्यावेळेला या सगळ्या मोबाईलच्या कंपन्यांनी मग तेव्हा पहिली मराठी टाकली. आणि आज जगभरामधनं कोणी फोन केला त्याच्या कानावर पहिली माझी माय मराठी पडते. तुम्ही गुजरातमध्ये फोन लावा, तुम्हाला पहिली गुजराती ऐकू येणार. तुम्ही तामिळनाडूमध्ये फोन लावा, तुम्हाला पहिली तामिळ ऐकू येणार. तुम्ही ज्या ज्या राज्यामध्ये फोन लावाल पहिली ती भाषा येते. मग महाराष्ट्राने काय घोडं मारलं होतं? खरं तर हे सरकारने काम करायला पाहिजे होतं, जे आम्ही सरकारच्या बाहेर राहून केलं.
मराठी पाट्यांच्या बाबतीत देखील लोक कोर्टात जातात. महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी पाट्या लावा म्हटल्यावरती काही जण कोर्टात जातात, म्हणतात की आम्ही पाट्या लावणार नाही. खरं तर तुम्ही प्रेमाने मनापासून ही गोष्ट केली पाहिजे की अरे नाही, माझ्या दुकानाची पाटी, मी महाराष्ट्रात राहतो, माझ्या दुकानाची पाटी मराठी असली पाहिजे, देवनागरीमध्ये असली पाहिजे. उद्या जर समजा कोणी मराठी माणूस जर समजा इतर राज्यामध्ये असेल, त्याने त्याच्या दुकानाची पाटी ही त्या भाषेतच लावली पाहिजे, दुसऱ्या भाषेत लावून चालणार नाही. एवढ्या भाषा जर या समजा संपूर्ण या देशामध्ये आहेत, त्या भाषेचा मान तुम्ही राखला पाहिजे. हा देश मुळात कधी नव्हताच. या प्रदेशाला फक्त हिंद प्रांत म्हणत, आणि या हिंद प्रांतामध्ये विविध भाषांचे लोक आजपर्यंत राहत होते. 1947 साली हे सगळे भाषिक लोक ज्यांना एकत्र केलं गेलं, आणि त्याला आपण भारत असं म्हणतो, आता हिंदुस्तान असं म्हणतो, इंडिया असं म्हणतो, की ते सगळे एकत्र आले त्याला आपण देश म्हणतो. या प्रदेशाला फक्त हिंद प्रांत म्हणत, पण भाषा होत्या. त्या भाषा पंजाबी भाषा होती, गुजराती भाषा होती, तमिळ भाषा होती, मराठी भाषा होती, बंगाली भाषा होती. या सगळ्या भाषा सगळ्या जुन्या भाषा आहेत. आणि म्हणून ज्या वेळेला स्वातंत्र्य आपल्याला मिळालं 1947 साली, त्यावेळेला पहिलं काय केलं गेलं तर भाषावार प्रांतरचना केली गेली. आणि मग ती प्रांतरचना झाल्यावरती मग हे गुजरात राज्य झालं, हे महाराष्ट्र राज्य झालं, हे तामिळनाडू झालं, हे बंगाल झालं, वेस्ट बेंगाल झालं, हा मध्य प्रदेश झाला. ही भाषावार प्रांतरचना झाल्यावरती ही राज्य सगळी झाली, आणि तिकडे ते भाषिक लोक राहतात. मग आज जर समजा या भागामध्ये जर समजा मराठी लोक राहतात, तर पाट्या मराठी भाषेत नकोत का जर बाकीच्या राज्यामध्ये असतील तर? आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे काही लोक कोर्टात गेले की आम्ही पाट्या लावणार नाही. म्हटलं बरं. मग मी दुकानदाराला एक पत्र पाठवलं. त्यांचं म्हणणं होतं की नाही पाट्या आमच्या महाग असतात वगैरे वगैरे. महाग पाट्या ठीक आहेत. मी पत्र पाठवून त्यांना एक प्रश्न विचारला त्याच्यामध्ये, पाटी महाग आहे का दुकान महाग आहे, आत्ताच ठरवा. मग माझ्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला. ते म्हणाले नाही नाही दुकान महाग आहे. म्हटलं मग पाटी करा पटकन. आणि मी मग शेवटची एक ओळ टाकली त्यांना. भरपूर लिहिलं होतं, एक मोठं पत्र होतं. का कशासाठी, पण शेवटी मी त्यांना त्याच्या पत्राच्या शेवटी लिहिलं त्यांना की एवढं सगळं लिहिल्यानंतर पण जर समजा आपल्याला समजत नसेल तर आपल्याशी चर्चा करायला माझे महाराष्ट्र सैनिक येतीलच. मुळात आपण पहिल्यांदा ही काय ज्या गोष्टी आहेत प्रत्येक राज्याच्या आहेत, अस्मितेच्या प्रश्न आहेत, हे काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आजही बरेच लोक या शहराला बॉम्बे बॉम्बे करतात. बॉम्बे असं नाव कधीच नव्हतं याचं. आणि मला एक गोष्ट कळत नाही, एकाच वेळेला सुप्रीम कोर्टाने दोन शहरांची नावं जी मूळ नावं आहेत ती मूळ नावं कायम केली एकाच वेळेला. ते एक शहर होतं मुंबई आणि दुसरं शहर होतं मद्रास, ज्याचं नाव केलं चेन्नई. सगळ्यांच्या तोंडात चेन्नई पटकन बसलं रे. मुंबई बोलताना कसली लाज वाटते. बरं, या मुंबईचं सगळ्यात महत्त्वाचं हे मुंबई काय आहे हे एकदा जर समजा मला असं वाटतं सगळ्यांनी नीट समजून घेतलं पाहिजे की ह्या शहरामध्ये फक्त 7 आयलँड्स होती, बेटं होती, बेटं. ती नंतर जोडली गेली. आणि या 7 बेटांवरती एक मंदिर होतं, ते होतं मुंबादेवीचं. आणि मराठी माणूस देवीला आई म्हणतो. आणि म्हणून ज्याला ते लोक दर्शनाला ज्यावेळेला जायचे, कुठे गेला होतास, मुंबईला गेलो होतो.
म्हणून या शहराचं नाव मुंबई आहे. जे प्राचीन नाव आहे, एका देवीवरनं आलेलं नाव आहे. नंतर हे सगळे ब्रिटिश सगळे हे नंतर आले. ते काय बोलले हे तुम्ही बोलताय आता, बॉम्बे करताय. काही उत्तरातले लोक आले, त्यांनी या बॉम्बेचं बंबई केलं. बंबई बोलताय, मूळ नाव का नाही बोलत? मूळ नाव तसं बडोदा नाही आहे, वडोदरा आहे. सगळेजण वडोदरा म्हणतात. कितीही जिभेला त्रास झाला आमच्या, तरी आम्ही आता त्रिवेंद्रमला तिरुवनंतपुरम वगैरे म्हणतो की नाही? हां, कुठे गेला होता? तिरुवनंतपुरम बोलतो की नाही आपण? किती त्रास झाला तरी. त्यांचं ते मूळ नाव आहे, ती अस्मिता आहे. मला असं वाटतं सर्वांनी प्रत्येक राज्याच्या अस्मिता समजल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत. आणि एकत्र सलोख्याने राहिलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये जसं मराठीचा मान राखला गेला पाहिजे, इतर भाषांचा मान हा त्या राज्यांमध्ये राखला गेला पाहिजे. पण ह्या सगळ्या भाषांचा मान राखत प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमच्यातला हिंदू देखील विसरता कामा नये, हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. नाही तर आमच्याकडे काय होतं, आमच्याकडचा हिंदू हा फक्त दंगलीत हिंदू असतो. दंगल झाली ना की त्याच्यातला हिंदुत्व जागा होतं, तो हिंदू व्हायला लागतो. दंगल संपली की तो मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली, तामिळ असा व्हायला लागतो. मग तो मराठी झाला एकदा की मग तो जातीमध्ये येतो. असं प्रत्येक राज्यात चालू असतं. आणि हेच राजकारणी सगळे हेरतात आणि तुम्हाला जातीमध्ये भेद निर्माण करतात, तुमच्यामध्ये फोड निर्माण करतात. आणि ही फोड निर्माण करून तुम्हाला तुमच्यातच खेळवत बसतात. आणि बाकी या सगळ्या शहरांची जे काही असतात गोष्टी, त्याची विल्हेवाट लावत बसतात. कंत्राटं घ्यायची, त्या कंत्राटांमधून टक्के घ्यायचे. तुम्हाला काय तुटलेले फुटलेले फुटपाथ मिळाले तरी चालतात. हे लोक चालतात, त्यांना सवय आहे. मी आज तुमच्याकडे जो आलो आहे तो हीच गोष्ट घेऊन आलो आहे. गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही या महाराष्ट्रामध्ये झालेला सावळा गोंधळ अख्खा बघितला असेल, राजकीय गोंधळ पाहिला असेल. लोकांनी मतदान करायचं आणि मतदान केल्यानंतर ह्या सगळ्या राजकीय पक्षांनी सगळा अख्खा गोंधळ आणि घोळ घालायचा. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला मतदान केलंय लोकांनी, काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केलं लोकांनी. 19चे निकाल लागले आणि लागल्यानंतर 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराच्या खाली ज्यांना अटक करायला पाहिजे होती, त्यांच्याबरोबर सकाळी 6 वाजता शपथविधी करताना एक माणूस दिसला. हे मुख्यमंत्री, हे उपमुख्यमंत्री. मी 2दा असं बघितलं सकाळी तेव्हा की मी हे बघतोय, खरं बघतोय का. मग ते अर्धा तासात लग्न तुटलं. आणि मग शिवसेना भारतीय जनता पक्ष, ज्याला लोकांनी मतदान केलं होतं, जो सर्वात मोठा पक्ष होता, संपूर्ण बहुमत हातामध्ये होतं. संपूर्ण बहुमत, जवळपास 150च्या वरती आमदार हातामध्ये होते. त्यातल्या शिवसेना, माननीय बाळासाहेब ठाकरेंचा एक पक्ष शिवसेना हा उठला आणि आयुष्यभर ज्यांच्या विरोधामध्ये काम केलं त्या काँग्रेस NCP बरोबर जाऊन त्यांच्याबरोबर बसला, गळ्यात माळ घालून घेतली आणि मुख्यमंत्री म्हणायला सुरुवात झाली. स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून विचारांचा व्यभिचार करणारी ही सगळी माणसं, यांच्यासाठी तुम्ही मतदानासाठी जे रांगेमध्ये उभे राहताय. तुम्ही मतदान करून मोकळे झाला होतात. तुम्ही आता नंतर काय करू शकणार होतात त्यांचं वाकडं? आता आम्ही वाटेल ते करू, आम्हाला जे वाटेल ते आम्ही करू, आमच्या स्वार्थासाठी आम्ही वाटेल त्या गोष्टी करू. आणि मग शिवसेना जाऊन काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन बसली, ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या होत्या. त्याच्यातनं मुख्यमंत्री पद स्वतःच्या गळ्यात पाडून घेतलं.
मी तुम्हाला प्रत्येक सभेमध्ये मी ही गोष्ट सांगतो, माझ्या प्रत्येक सभेमध्ये. याचं कारण ती मतदान होईपर्यंत तुमच्या डोक्यातनं जाताच कामा नये. यांचं सरकार बसलं, मग 2.5 वर्ष गेली मध्ये ते लॉकडाऊन आणि करोना आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये. 2.5 वर्ष झाली, सगळेजण फिरायला लागले. मग यांच्या ढांगेखालनं 40 आमदारच निघून गेले. हा जगातला पहिला पक्ष असेल सत्ताधारी पक्ष, ज्या सत्ताधारी पक्षाचे आमदार फुटून गेले. मी आजपर्यंत विरोधी पक्षाचे बघितले होते की सत्ताधाऱ्यांनी फोडले, पण सत्ताधाऱ्यांचे आमदार खालून निघून जातात आणि मग ते भारतीय जनता पक्षाबरोबर जातात. मग सत्ता परत भारतीय जनता पक्ष आणि त्यांची येते, ते बसतात सत्तेत. मग एकनाथ शिंदेना लोक हे प्रश्न, आमचे पत्रकार प्रश्न विचारतात, काय म्हणून गेलात तिकडे? ते म्हणतात की मी अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नव्हतो. म्हटलं बरं ठीक आहे. मग त्यांच्याही लक्षात नाही आलं की अचानक एक तिसरीला डोळा मारला गेला आणि ज्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसता येत नव्हतं ते अजित पवार घेऊन मांडीवरच बसले. आता बोला, आता काय करता? काय चाललंय काय? ते उपमुख्यमंत्री ज्यावेळेला त्याला केलं त्याच्याबरोबर 10 दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. मग हे खाली ऐकलं गेलं की सोडणार नाहीचा अर्थ काय? अच्छा, सोडणार नाही म्हणजे आम्ही नाही सोडणार म्हणून धरून ठेवलं त्यांना. आणि आता ह्या त्रिकुटाचं सरकार झालं. तुम्हाला समजतंय का तुम्ही कोणाला मतदान केलं होतं, काय काय केलं होतं? तुमचं मत कुठे गेलं, काय गेलं, कुठे फिरतंय, किती कोटी रुपयानं विकलं गेलं? हे राजकारण आहे. यांनी वेडं वाकडं वाटेल तसं वागायचं, हे करण्यासाठी ती मुभा तुम्ही देताय. यांच्यासाठी म्हणून तुम्ही उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभे राहताय मतदान करायला. यांना कोणत्याच प्रकारची शिक्षा होणार नाहीये. आणि हीच माणसं जर समजा सतत परत जर निवडून, आता ही सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे 2024ची. कारण जो व्यभिचार केला गेला, ज्या गोष्टी केल्या गेल्या, त्याला जर समजा तुम्ही मतदान करून शिक्कामोर्तब जर केलं तर त्यांच्या कायमस्वरूपी असं त्यांना वाटायला लागेल की आपण जे केलं ते योग्य केलं. आणि मग त्याच्यानंतरचा महाराष्ट्र हा कोणालाही आवरता येणार नाही, कोणालाच आवरता येणार नाही. त्याच्यानंतर या महाराष्ट्राचं राजकारण कुठे कसं कसं जाईल काही कोणाला थांगपत्ता लागणार नाही आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही नसालच. ही 2024ची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. हे सांगण्यासाठी म्हणून मी आपल्याकडे आलो. मला माहिती होतं की माझ्या बोरिवलीच्या माझ्या नागरिकांशी मला बोललं पाहिजे. आणि बोरिवलीच्या नागरिकांशी मला बोलत असताना त्यांच्याचबरोबर मला महाराष्ट्राच्या नागरिकांशी बोलता येईल. या ज्या सभा घेतो, या सभांमधनं मी खास करून ह्या आमच्या टेलिव्हिजन चॅनलच्या सर्व लोकांना मी धन्यवाद देईन की मला सगळ्या ठिकाणी जाता येत नाही आहे सभांसाठी. इतका कमी वेळ, 14-15 दिवसाचा वेळ मिळाला या सगळ्या प्रचारासाठी की हा प्रचार सगळ्या ठिकाणी पोहोचणंच शक्य नाही आहे. पण ह्या सगळ्या माध्यमांमधनं मी महाराष्ट्रभर मी पोहोचतोय. माझी फक्त बोरिवलीकरांनाच नाही, मी तुम्हाला खरंच सांगतो, एकदा या राज ठाकरेच्या हातात सत्ता देऊन बघा. तुम्हाला नॅशनल पार्क काय असतं ना हे तुम्हाला दाखवीन मी. नॅशनल पार्क म्हणजे कशाला म्हणतात? अनेक गोष्टी सुधारण्यासारख्या आहेत आणि ज्या शक्य आहेत. हे माझं स्वप्न आहे. चांगला महाराष्ट्र घडवणं हे माझं स्वप्न आहे. मी हे खुर्चीसाठी नाही करत आहे. मला नाही खुर्चीचा मोह. मी स्वतः एक चित्रकार आहे आणि या चित्रकारीतनं मी चित्रकार असल्यामुळे मी माझा एक दृष्टिकोन आहे बघण्याचा
की शहर कसं असलं पाहिजे, कशा प्रकारे असलं पाहिजे. आणि त्याच्यात मी एक माणूस पण आहे, माणुसकी पण आहे माझ्याकडे. त्या माणुसकीच्या नात्यात मी तुम्हाला बघत असतो सतत की अरे माझ्या ह्या आया बहिणी इथे सगळ्या मुलाबाळांना घेऊन जात असतील, त्यांना काय मिळत असेल, कुठे जाता तुम्ही, एंटरटेनमेंट काय आमच्या आयुष्यातली. आम्ही मॉलमध्ये घेऊन जातो मुलांना, तिथे खायला प्यायला देतो, पिक्चर दाखवतो, काहीतरी देतो आणि मग घरी आणतो. सर्व गोष्टी होण्यासारख्या आहेत. फक्त ज्यांना करायची इच्छा आहे अशा आमच्यासारख्यांच्या हातामध्ये एकदा तुम्ही देऊन बघा ही सत्ता. म्हणून मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला तुम्हाला आणि महाराष्ट्राला माझी हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला कुणाल कुठे आहेस, बाकीचे कुठे आहेत आमचे, अजून 15 मिनटं बोलू शकतो मी तुमच्याशी. काय त्याच्यात टाळ्या वाजवण्यासारखं काही नाही आहे. पण मला आता इथून जे वर्सोव्याला जायचं होतं तिथून मला वर्सोव्याला जायला 1 तास सव्वा तास लागला असता, आणि तिथून मला परत प्रभादेवीला जायला मला परत 1 तास सव्वा तास लागला असता. आणि मला शेवटची सभा तर घेताच नसती आली म्हणजे. तर त्याच्यामुळे त्या वर्सोव्याच्या लोकांनी मला सांगितलं की आत्ता तिथे त्यांच्या इथे सभेच्या ठिकाणी स्क्रीन लावलेत आणि त्याच्यामुळे इथून ती लाईव्ह सभा ही सभा लाईव्ह तिकडे दाखवत आहेत. त्याच्यामुळे माझे तिथले जे संदेश देसाई आणि वीरेन जाधव हे तिथले माझे उमेदवार आहेत, त्यांनी मला सांगितलं की इथूनच तुम्ही आता बोला. तर असो, तर मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं की या सगळ्या गोष्टींकडे माझा एक बघण्याचा दृष्टिकोन आहे. शहरं कशी उभी राहिली पाहिजे. मी मगाशी ज्याच्यातनं मी सुरुवात केली ना मगाशी, आपण कृपा करून ती एस्थेटिकवरची माझी ती डॉक्युमेंटरी आपण जरूर बघा यूट्यूबवरती. मग तुम्हाला समजेल मला काय करायचं आहे, मला काय म्हणायचं आहे, मी काय करू इच्छितो. अहो तुम्ही एकदाच मुंबई शहर बघा. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये जे उभं राहिलेलं शहर आहे, ब्रिटिशांनी त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आजही आम्ही ज्या गोष्टी दाखवतोय त्या ब्रिटिशांनी केलेल्या गोष्टी दाखवतोय. तुम्ही ते असतात ना मुंबई दर्शन वगैरे असतात नाही का, त्या बसेस फिरतात, बरोबर आहे, कधी गेलात त्या मुंबई दर्शन वगैरे बसमधनं? तुम्ही ते बघा, त्यातली यादी काढा. त्या तारापूरवाला ॲक्वेरियम एक, अशा 1-2-3 गोष्टी सोडल्या, त्याच्यात एक शाहरुख खानचं घर, अमिताभ बच्चनचं घर आणि सलमान खानचं घर. तर बाकी सगळ्या गोष्टी या ब्रिटिशांनी केलेल्या आहेत. कुलाब्यापासून जर समजा तुम्ही बघितलं तर माहीमपर्यंत केस स्टडी आहे. कुलाबा ते माहीम, शिवाजी पार्क मैदान, ओव्हल मैदान, आझाद मैदान, असंख्य मैदानं आहेत, असंख्य मैदानं ही ब्रिटिशांच्या काळामध्ये झाली. शिवाजी पार्क, ओव्हल, आझाद मैदान, अशा प्रकारची मैदानं आपल्याकडे पुढे उपनगरामध्ये एक तरी झालं का हो, मला जरा सांगा. एक बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स नवीन वस्ती उभी केली. बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचं काय म्हणजे आपण ज्याला ब्रेन चाइल्ड कोणाचं, शरद पवार साहेबांचं, पण जागा नाही सोडली. ज्याला एक ब्रिदिंग स्पेस ज्याला म्हणतो आपण, श्वास घेण्याची जागा, अशा जागाच नाहीत आपल्याकडे. तुमचा विचारच नाही हो कुठे. आज आमच्याकडची महाराष्ट्रामधली, देशभरामधली अनेक मुलं मुली आपले देश सोडून जात आहेत, परदेशामध्ये जात आहेत. कशासाठी जात आहेत? त्यांना इथे पण शिक्षण चांगलं मिळू शकतं, त्यांना इथेही नोकऱ्या मिळू शकतात. नाही, नुसतं तेवढंच कारण नाही आहे. ते जे आजूबाजूचं वातावरण जे आहे ना, की मी या शहरामध्ये राहतोय, मला या शहरामधनं मला बाहेर फिरताना चालताना मला बरं वाटतंय, ही बरं वाटण्याची जी संवेदना जी आहे ना, ही मला असं वाटतं मला ही तुम्हाला द्यायची आहे. की तुम्हाला बोरिवलीमध्ये तुम्ही राहताय, आनंद आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी, आजपर्यंत रुटीन तुम्ही इथे सगळ्या गोष्टी,
पण त्याचा एक आनंद बाहेर पडल्यावर ते मला बरं वाटलं पाहिजे. म्हणजे पुण्यामध्ये तर काही काही लोक तर कित्येक महिने एका फुटपाथवरती आहेत, कारण क्रॉस करता येत नाहीये, गाड्या थांबतच नाहीत. यातला विनोद सोडा, परंतु प्रश्न असा आहे, सगळ्या गोष्टी कोलॅप्स झालेल्या आहेत. आमच्याकडे रस्ते वाढत नाही आहेत. हे नुसते सिलिंग बिलिंग करून ह्याने प्रश्न नाही सुटणार. मी काय बोलतो आपण लक्षात ठेवा. मी एके दिवशी त्या ह्याला गेलो होतो, कुठच्या ते तुमचं थायलंडला. मी खूप वर्षानंतर गेलो आणि सगळ्यांबरोबर बघत असताना माझ्या असं लक्षात आलं, इथे एवढे फ्लायओव्हर्स केलेत, एवढे ब्रिजेस केलेत, त्याचे मेट्रो केलेत. आज जाऊन बघा तिकडे संध्याकाळी ट्रॅफिक हलत नाही एका जागेचं. तीच गोष्ट पुढे जाऊन तुम्ही सिंगापूरमध्ये बघा, सिस्टीमच केल्यात. एक गाडी, ह्याच्या पलीकडे जर समजा तुम्हाला दुसरी गाडी घ्यायची असेल तर ती दुप्पट किमतीने घ्यावी लागते, कारण तुम्ही ठेवणार आहात कुठे, ती पार्क कुठे करणार आहात, कोण चालवणार आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आमच्याकडे पण गाड्या घेतल्या जातात, कुठेही लावल्या जातात, रस्त्यावरती लावल्या जातात, रस्ते छोटे होतात. काही रस्ते तर असे आहेत मुंबईमध्ये की रात्रीच्या वेळेला जर समजा आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब पण जाऊ शकत नाही. मग तेव्हा काय करायचं? जर फायर ब्रिगेडचा बंब पण जाऊ शकत नसेल, इतका कोलॅप्स करून ठेवला पण, आणि बरं ह्याला कोण कारणीभूत? हेच सगळे ना. ग्रामीण महाराष्ट्रामधनं लोक येतात, मुलं येत आहेत, आमच्या पुण्या मुंबईमध्ये इथे आपल्याकडे येत आहेत. पुण्या मुंबईची मुलं मुली परदेशात निघून जात आहेत. मग नेमकं काय चालू आहे? सौंदर्य दृष्टी नावाची गोष्टच नाही एकेकाकडे, कोणाहीकडे नाही आहे. आता हे जेव्हा सरकार आलं ह्यांचं, एकनाथ शिंदे आणि वगैरे ह्या लोकांचं, काय सुरू केलं? इलेक्ट्रिकच्या पोलला लाईट लावले सगळ्याकडे. काय दिवे लावतात? हे सौंदर्यकरण कसलं आलं त्याच्यात? घंटा. चला, मुंबई शहर आहे का डान्स बार आहे तेच कळत नाही. तिथे मुंबईला शिवाजी पार्कवरती 2 सिंह आहेत, त्यांच्या मागून 2 लाल लाईट लावलेत. मी असं बघत होतो, म्हटलं चला सिंहानं मुळव्यात तर नाही झाली. म्हटलं काय हे, कुठची लाईट लावायची पद्धत? कारण सेन्सच नाही, काय करायचं हे माहीत नाही. सरकारी लोकांवरती सोपून द्यायचं, मला चांगलं दिसलं पाहिजे, लाईट बीट लावा. बरं, इतके लाईट मध्यंतर ते इतके लाईट लावले, मग नंतर माझ्या सांगण्यावर अनेक जण ठिकाणी कमी कमी होत गेले, पावसाने तर अजूनच केले कमी. मी त्यांना विचारत होतो, म्हटलं हो आपण सणासुदीला, दिवाळी असेल, गणपती असेल, काही आपण त्यावेळेला लाईट बीट लावतो, बरोबर की नाही? म्हटलं हे जर समजा 365 दिवस 24 तास जर समजा अशा प्रकारे जर शहरामध्ये लाईट चालू राहणार असतील तर सणासुदीला काय करायचं? बंद करायचे का? उत्सवाच्या वेळेत उत्सव आपण साजरा करतो ना लाईट बीट लावून या सगळ्या गोष्टींचे. पण ती माहितीच नाही, ती कल्पनाच नाही. बस चालू आहे, कोणी कुठेही कसलेही पुतळे उभे करतंय, कोणी काही करतंय, ज्याला जे वाटेल ते सगळं या इथे चालू आहे. या शहरामध्ये काही 7-8 एजन्सीज काम करतात, जसं म्हाडा आहे, इतर महानगरपालिका आहे, इतर अशा अनेक संस्था आहेत. यांना एकत्र घेऊन ही शहरं उभी करावीत, ह्यांची एक एकत्र बैठक घ्यावी, कोणालाही वाटत नाही. काही देणं घेणं नाही या गोष्टींचं. आणि हे दिवसेंदिवस जी सगळी बर्बाद जी शहरं होतात आहे, मी पाहू शकत नाही या गोष्टींकडे. मला भयंकर या गोष्टींचा त्रास व्हायला लागतो. आणि त्रास एवढ्यासाठीच होतो, जर हातात नसताना गोष्ट होऊ शकत नसताना तर ठीक आहे, पण जी गोष्ट घडू शकते, होऊ शकते, आणि मी ती करू शकत नाही आहे, ह्याचा जेवढा त्रास मला होतो ना, तुम्हाला कल्पना नाही येणार या गोष्टींची. आणि म्हणून मला आपल्याला सर्वांना माझी एक हात जोडून विनंती, एकदा
एकदा राज ठाकरेला फक्त संधी देऊन बघा, एकदा. बरं, मी पुढच्या 5 वर्षात अजून किती वाटाळं करू शकतो मला जरा सांगा. हां, अजून किती बर्बाद करू शकतो? काही नाही करू शकत. पण जर समजा त्या 5 वर्षामध्ये मी जर समजा चांगलं करून दाखवलं तर आज नाशिकच्या जाऊन लोकांना विचारा, एकदाच या नाशिकच्या हातात माझ्या हातात सत्ता दिली. नाशिकला एक धरण आहे, त्या धरणातनं नाशिकचं पाणी येतं. नाशिकची लोकसंख्या वाढते. आम्ही विचार केला, त्या म्हटलं हे पाणी पुरणार नाही म्हटलं आता नाशिक जशी ज्या लोकसंख्या वाढते आहे. तिथे जवळच असलेल्या धरणावरनं आम्ही पाईपलाईन आणली आणि ती कंप्लीट त्या पहिल्या 5 वर्षामध्ये पूर्ण पाईपलाईन केली आम्ही त्या धरणातनं. पुढची 50 वर्ष नाशिकच्या जनतेला पाण्याचा प्रश्न कधीही निर्माण होणार नाही, कधीही निर्माण होणार नाही. जर ही गोष्ट मी जर 5 वर्षात करू शकतो. तिथे आम्ही बोटॅनिकल गार्डन केलं. मी रतन टाटांबरोबर त्यांच्याशी बोललो, त्यांनी सगळे ते पैसे घातले. रतन टाटा गेले ज्यावेळेला, त्यावेळेला सगळ्यांनी तुम्ही बऱ्याच जणांनी असं काय काय लिहिलं असेल ना, चांगला माणूस गेला, असा माणसं पाहिजेत, अशी सरळ माणसं पाहिजेत, बरोबर की नाही. एक अत्यंत सरळ विचार करणारा चांगला माणूस असा गेला तो, असं प्रत्येकाने काय 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 सुरू होतं त्यावेळेला. तुमच्यापैकी अनेकांनी केलं असेल. अरे रतन टाटा चांगले होते, सरळ होते, प्रामाणिक होते म्हणून ते जर तुम्हाला आवडतात, तुम्हाला चांगली माणसं राजकारणात का नाही आवडत? इथे वाईट माणसं का आवडतात? हे सगळं डोक्यातनं काढून टाका. जे जे तुमचं चांगलं काढ, प्रत्येक वेळेला प्रयोग करा. या टूथपेस्टने माझे दात साफ होत नाहीये, दुसरी टूथपेस्ट वापरा. या डॉक्टरकडनं माझा आजार बरा होत नाहीये, दुसऱ्या डॉक्टरकडे जा. हे एरवी करतो ना आपण, मग हे निवडणुकीच्या बाबतीत का नाही करत? एवढीच गोष्ट मी तुम्हाला फक्त सांगण्यासाठी आलो होतो. एवढीच गोष्ट मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो होतो. बाबांनो, ही 20 तारीख ही खूप महत्त्वाची आहे. 20 तारीख हे महाराष्ट्राचं भवितव्य, भविष्य ही ठरवणारी ही निवडणूक आहे. जर त्याच लोकांना ज्यांनी तुमच्याशी व्यभिचार केला, तुमच्या मतांचा अपमान केला, त्या लोकांना जर तुम्ही परत जर समजा तुम्ही निवडून देणार असाल, हा महाराष्ट्र निवडून देणार असाल, तर हा महाराष्ट्राला परमेश्वरच वाचो. आज तुमच्यासमोर एक पर्याय म्हणून राज ठाकरे आणि त्याचे सगळे सहकारी आज समोर उभे आहेत. मला विश्वास आहे आणि मला खात्री आहे, कारण ते माझं स्वप्न आहे की हे सगळ्या गोष्टी मी संपूर्णपणे चांगल्या, सुधरवून आणि उत्तम रीतीने मी तुम्हाला दाखवू शकीन. 5 वर्षानंतर तुम्ही स्वतःच ठरवाल की राज ठाकरेचे उमेदवार आपण निवडून दिले पाहिजेत म्हणून. आणि म्हणून ती संधी मागण्यासाठी, म्हणून एक विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे मी आलो. आज बोरिवलीकरांनी हा जो प्रचंड प्रतिसाद जो माझ्या सभेला दिला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. 20 तारखेला जागृत राहा, कुठेही आपण बेसावध राहू नका, एवढी विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर आलो आहे. माझे सर्व उमेदवार, माझे संदेश देसाई आणि वीरेंद्र जाधव ते आता तिथे आहेत वर्सोव्याला, कुणाल माइंडकर, दिनेश साळवी आणि आमचा नयन कदम आज इथे तुमच्यासमोर सगळेजण आलेले आहेत. महाराष्ट्रामधले माझे अनेक उमेदवार महाराष्ट्रावर उभे आहेत. माझी आपल्याला बोरिवलीकरांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माझी विनंती आहे, येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटण दाबून माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.